महानगरपालिका निवडणुकीनंतर माधव गाडगीळ यांची प्रतिक्रिया. समाजकार्य सुरूच ठेवण्याचा निर्धार. शिवसेना शिंदेगडचे जिल्हा उपप्रमुख माधव हनुमंत गाडगीळ यांनी महानगरपालिका निवडणुकीनंतर आपली भूमिका स्पष्ट केली. यावर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ मुग्धा माधव गाडगीळ या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या होत्या. कोणत्याही पारंपरिक राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि मर्यादित साधन सामग्रीत लढवलेल्या या निवडणुकीत तब्बल 3,500 मतांपर्यंत मजल मारल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व मतदारसंघातील नागरिकांचे गाडगीळ यांनी मनापासून आभार मानले. पुढील काळ शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ताकदीने प्रयत्न करण्यात येणार असून येत्या निवडणुकीसाठी आपले पुत्र आणि वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख मान्य श्री श्रेयस माधव गाडगीळ यांना सज्ज केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजकार्य हे आपले कर्तव्य असून 24 तास आपले घर समाजकार्यासाठी खुले असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही अडचण विशेषतः वैद्यकीय समस्या असल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासन व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय मदत व निधी मिळवून देण्यासाठी आपण आपले पुत्र कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेवटी सर्व नागरिकांनी असेच प्रेम व सहकार्य ठेवावे अशी नम्र विनंती त्यांनी केली. जय महाराष्ट्र. मी माधव हनुमंत गाडगीळ, शिवसेना शिंदे साहेबांचा जिल्हा उपप्रमुख. यावर्षी आम्ही महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी माझी पत्नी मुग्धा माधव गाडगीळ या उभारल्या होत्या. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्यांना 3500 मतापर्यंत आम्ही मजल मारलेली आहे. आमच्या मागे कोणती राजकीय भूमिका पारंपरिक नाही आणि आम्ही इतरही काही उद्योग न करता सतत विवेक बुद्धीनं ही निवडणूक लढवली. त्यामुळे आम्हाला सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो आणि असंच पुढच्या वर्षी आमचे वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख माझा मुलगा माननीय श्रेयस माधव गाडगीळ यांच्यासाठी सज्ज पुन्हा शिवसेना या गाण्याच्या माध्यमातून आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांना अशी विनंती आहे की समाजकार्याचं कार्य मी चालूच ठेवणार आहे. गेले 24 तास माझं घर हे समाजकार्यासाठी कायम अखंडित उघडं राहील. केव्हाही तुम्ही या, तुमच्या हाकेला साथ देऊन आम्ही तुमच्या कामाच्या अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करू. व तसेच वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख या नात्याने माझा मुलगा श्रेयस माधव गाडगीळ हा आपल्याला कोणतीही वैद्यकीय अडचण असू दे, शासनाकडून आपल्याला वैद्यकीय निधी मिळवून देण्यासाठी तो आणि मी कटिबद्ध असेल. शक्यतो वैद्यकीय अडचण आपल्याला येऊ नये अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परंतु काही सांगता येत नाही. आज चांगला असेल तर संध्याकाळी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे कुठलेही जरी आजार आपल्याला आपल्या पाहुण्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या गरीब लोकांना जर काही झाला असेल तर तात्काळ श्रेयस माधव गाडगीळ यांच्याशी संपर्क साधा. वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र शासन डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार फाउंडेशन यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला कायम मदत करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि असंच सहकार्य, असंच प्रेम आमच्यावर ठेवावं ही अशी नम्र विनंती करतो.